आज ठाणेकरांना खरं तर भोगावं लागतंय, पण 2028 पर्यंत ठाणेकरांना मेट्रो ही निश्चितपणे तो उपलब्ध होणार आहे. आणि जसं आपली लोकल रेल्वे ही एक लाईफलाईन आहे, तशी मेट्रो ही दुसरी लाईफलाईन आमच्यासाठी होणार आहे. ठाणे आणि मुलुंडमध्ये नवीन रेल्वे स्थानक बनावं अशी अनेकांची डिमांड होती, त्यानुसार ते बनतंय, पण ते कधी होणार? ठाण्यामध्येच जे आपलं मेंटल हॉस्पिटलची जी जुनी जागा होती त्या तिकडेच हे नवीन स्टेशन होतं आहे. आणि त्याच्यामध्ये हे जुनं मेंटल हॉस्पिटल जे होतं त्याच्यामध्ये आरोग्य विभागाकडनं हे UDकडे ट्रान्सफर व्हायला या ज्या टेक्निकल गोष्टी होत्या त्या क्लिअरअप करायला थोडासा वेळ लागला. काही मुंबई पाईपलाईनचे रोड्स होते त्याच्यामध्ये थोडा वेळ लागला. पण आत्ता माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये एक वन विंडो सिस्टम चालू केली की ज्या ठिकाणी तुम्हाला सगळेच परमिशन्स हे थेट मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमाने मॉनिटर होऊन ते उपलब्ध होत आहेत. आणि त्याच्यामुळे हे काम अतिशय फास्ट ट्रॅकमध्ये होतं आहे. त्याचबरोबर इंटिग्रेटेड मेट्रो विदिन ठाणेकरांनाही उपलब्ध करण्याचं काम हे शासनाच्या माध्यमाने नजीकच्या काळामध्ये होणार आहे. बरं, ठाण्यामध्ये